नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा 1500 रुपयाचा हप्ता बंद होणार का? अनेक महिलांची नावे यादीतून का गायब होत आहेत? ई-केवायसी इतके महत्त्वाची का झाली आहे आणि ज्यांचे पैसे येत नाहीत त्यांनी काय करावे? सर्वात आधी एक महत्त्वाची गोष्ट, लाडकी बहीण योजना बंद झाल्याची कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही। मात्र सरकारकडून पात्रता पडताळणी आणि ई-केवायसी प्रक्रिया सुरू असल्यामुळे अनेक महिलांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अधिकृत माहितीनुसार संपूर्ण अपडेट जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि हां, जर तुम्ही मराठी अवनी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, लाडकी बहीण योजना काय आहे? तर महाराष्ट्र शासनाने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ही योजना सुरू केली। या योजनेअंतर्गत 21 ते 65 वर्ष वयोगटातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते। सध्या चर्चा काय सुरू आहे? तर गेल्या काही महिन्यापासून ई-केवायसी आणि पात्रता पडताळणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे। सरकारकडून लाभार्थी यादीची तपासणी केली जात आहे, जेणेकरून फक्त पात्र महिलांनाच लाभ मिळेल। आता ई-केवायसी म्हणजे काय? तर ई-केवायसी म्हणजे तुमची ओळख आणि माहिती आधार कार्डच्या मदतीने पडताळणे। यामुळे डुप्लिकेट नावे शोधता येतात, चुकीची माहिती सापडते आणि अपात्र लाभार्थी ओळखता येतात। त्याच्यानंतर ई-केवायसी का महत्त्वाचे आहे? जर ई-केवायसी पूर्ण नसेल तर लाभ थांबू शकतो, खाते पडताळणीसाठी जाऊ शकते, पुढील हप्ते उशिरा मिळू शकतात। यासाठी सरकारने वेळोवेळी सूचना दिल्या आहेत। कोणत्या कारणामुळे नाव यादीतून जाऊ शकते? तर काही सामान्य कारणं आहेत। तुमची जर ई-केवायसी अपूर्ण असेल किंवा आधार आणि बँक खात्यातील माहिती जुळत नसेल, चुकीची कागदपत्रे असतील, डुप्लिकेट अर्ज केला असेल किंवा पात्रता निकष पूर्ण न होणे किंवा तांत्रिक त्रुटी असतील तर या कारणांमुळे तुमची यादीत नावे जाऊ शकतात। त्याच्यानंतर तांत्रिक चूक असल्यास लाभार्थी महिलांना पुन्हा संधी मिळू शकते। जर पैसे थांबले असतील तर काय करावे? तर पहिला हे ई-केवायसी तपासा। त्याच्यानंतर आधार आणि बँक खाते लिंक आहे का ते तपासा। त्याच्यानंतर मोबाईल नंबर जर अपडेट आहे का ते तपासा। जवळच्या अंगणवाडी सेविका किंवा संबंधित कार्यालयाशी संपर्क करा। अधिकृत पोर्टलवर स्थिती तपासा। योजना बंद होणार आहे का? सध्या उपलब्ध अधिकृत माहितीनुसार योजना बंद झाल्याची घोषणा झालेली नाही। पात्र महिलांना लाभ सुरू ठेवण्याची सरकारची भूमिका आहे। त्याच्यानंतर महिलांनी कोणती काळजी घ्यायची आहे? तर पहिला आहे आधार अपडेट ठेवायचा आहे, दुसरा आहे बँक खाते सक्रिय ठेवायचं आहे, त्याच्यानंतर मोबाईल नंबर सुरू ठेवायचा आहे। त्याच्यानंतर जर फक्त अधिकृत वेबसाईट वापरायची आहे, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवायचा नाही। तर मित्रांनो, लाडकी बहीण योजना सुरू आहे, मात्र ई-केवायसी आणि पात्रता पडताळणीमुळे अनेक महिलांची नोंदी तपासल्या जात आहेत। त्यामुळे अनेक लाभार्थी महिलेने आपली माहिती योग्य आहे का ते तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे। जर सर्व माहिती योग्य असेल तर घाबरण्याचे कारण नाही। तर मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि मराठी अवनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।